पोलीस कन्या जावई मुकुंद काकड यांच्या वतीने घाटकोपरमध्ये दिवाळीनिमित्त पोलीस वसाहतीमधील महिलांना साडी वाटप करण्यात आले। याचा शेकडो महिलांनी लाभ घेतला। शेकडो महिलांनी मुकुंद काकड यांचे मानले आभार। काय तुला या पुढे नेक्स्ट या 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 हा या या ताई हा या पुढे या नेक्स्ट या 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 सांगितल्याप्रमाणे माझे सासरे पोलीसमध्ये, भाऊ पोलीसमध्ये, आमचं संपूर्ण कुटुंब पोलीसमध्ये, त्यामुळे पोलिसांबद्दल मला वेगळा जिव्हाळा आहे। माझंही बालपण ताडदेव पोलीस लाईन, दक्षता पोलीस लाईनमध्ये गेलेलं आहे। तर असंच एक दिवस सुचलं की जर पोलिसांचं कुटुंब एकत्र करायचं असेल, जर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा असेल, तर त्यानिमित्ताने एखादा कार्यक्रम करूया। आणि त्यानिमित्ताने एक साडी वाटपचा, एक दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे आमच्या सर्व बूथ प्रमुख, महिला प्रमुख सर्वांनी आणि इतर राहणाऱ्या सर्व महिलांनी सहकार्य केलेलं आहे। आणि त्यांनी खूप सारी मदत कायमी करत असतात आणि सर्व ते संघटित होतात। त्यांचे असे अनेक विषय जे PWDच्या माध्यमातून जे कामं सध्या सुरू आहेत, त्या कामांमध्ये त्यांच्या भरपूर तक्रारी आहे। तर 10 ते 15 दिवसामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आणि प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येकाच्या रूममध्ये घेऊन यायची माझी जबाबदारी आहे। आणि मी माझा कार्ड आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। जर कोणाला काही अडचण असेल तर मला कॉल करा। मी स्वतः त्या अधिकाऱ्यांची प्रत्येक बिल्डिंग वाईज दररोज व्हिजिट करतो आणि तुमच्या समस्या निराकरण झाल्याशिवाय त्यांना पेमेंट दिलं जाणार नाही। कारण गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी बिल्डिंगला, इमारतीला पैसे मंजूर केलेले आहे आणि ते पैसे सर्व तुमचेच आहे, पोलीस खात्याचे। ते काय कोणाच्या घरातले नाही आहे, पोलिसांच्या पगारातले कट झालेले पैसे आहेत, त्यांच्या भाड्याचे पैसे। त्यामुळे ते कोणीच ते डल्ला मारू शकणार नाही आहे। त्यासाठी मी अखंड तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि पुढे तुमच्या भविष्यामध्ये बिल्डिंग डेव्हलपमेंटचा विषय आला, काही आला, त्याच्यासाठी मी खंबीर उभा राहणार आहे। एक पोलिसांचा मुलगा म्हणून, पोलिसांचा जावई म्हणून मी उभा राहणार आहे। तुमचंही सहकार्य राहू द्या, माझंही तुम्हाला कायम सहकार्य राहील। आणि सर्व दिवाळीच्या सर्व रेल्वे पोलीस वसाहतील सर्व माझ्या भावांना, बहिणींना सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि थांबतो। प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। विकास म्हणजे काय, रेल्वे पोलीस वसाहत जे मी गेली 35 वर्ष रेल्वे पोलीस वसाहतमध्ये राहते। जो रेल्वे पोलीस वसाहतीचा विकास होणं फार गरजेचं आहे। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की जी हक्काची घरे इतर ठिकाणी पोलिसांना दिली तशी आम्हाला सुद्धा मिळावी। यासाठी जे देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांनी, देवाभाऊ, आमचे लाडके सगळ्यांचे देवाभाऊ, त्यांनी जो पुढाकार घ्यावा आणि आमच्या रेल्वे पोलीस वसाहतीला लवकरात लवकर पुनर्विकास होऊन आम्हाला हक्काची घरं मिळावी असं आमच्या स्थानिक रहिवाशाची, आणि मी एक कर्मचाऱ्यांची बायको आहे, विधवा आहे, शिवाय माझा मुलगा पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझ्या सहकारी आहे। सर्वांची अशी आमची अपेक्षा आहे की आमचं रेल्वे पोलीस वसाहत लवकरात लवकर डेव्हलप व्हावं। त्याचप्रमाणे तिथे मुकुंदभाऊ काकड आमचे मंडळाध्यक्ष आहेत, त्यांनी बरेचसे विकास करण्यासाठी धडपड करत आहेत आणि करतात सुद्धा। त्यांच्या सहकार्याने आज आमच्या रेल्वे पोलीस वसाहतीला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रत्येक घरोघरी महिलांकरता एक साडी आणि काही मिठाई वाटप केली आहे। तसंच माझे काही तिकडचे रहिवासी इकडे रायझिंग सिटीला PWD ग्राउंड आलो तर इथे नाही का मागणं येते
लाडके भाऊ तर सगळेच आहे, बट या दिवाळीला मुकुंद भाऊ यांनी आम्हाला दिवाळीची साडी आणि गिफ्ट्स दिले आणि आमच्या पाठीशी आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. साहेबांनी दिलेल्या गिफ्टबद्दल मनपूर्वक आभारी आहेत आमचे महिला मंडळ पोलीस क्वार्टरचं. आणि ते बोलले तसं जर आम्हाला त्यांनी मदत केली घर डेव्हलपमध्ये, इथे रेल्वे क्वार्टर्सच्या डेव्हलपमध्ये, तर आम्हाला बरं वाटेल, कारण का खूपच प्रॉब्लेम आहे तिथे रेल्वे क्वार्टरमध्ये. आम्हाला एवढीच इच्छा आहे की त्यांनी स्थानिक समस्याच्या तुमच्या पाठीशी आहेत, जावी म्हणून ते होते. काय सांगा त्याबद्दल? नाही, छान वाटलं एवढी आपुलकी दाखवल्याबद्दल आणि सणाला गिफ्ट दिल्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद आहेत. ते रायझिंग सिटीमध्ये शिफ्ट झालेले आहेत, तर त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून आम्ही प्रत्येक कुटुंबाला साडी वाटपचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्यासाठी आमचे सर्व BJPचे बूथ प्रमुख कापशेताई आणि मंदाताई वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांच्या मार्फत आम्ही सर्व वाटप करत आहोत. सकाळी त्यांनी जाहीर केलं मुकुंद काकड सरांनी जे बहिणीला एक ओवाळणी दिली आहे ते बघून खूपच आनंद झाला. त्यांनी साडी दिली आहे. लाडके भाऊ तर सगळ्यांचेच आहेत, पण काकड वहिनीही आमच्या लाडक्या आहेत. त्यांच्या दोघांचेही मी खूप खूप आभारी आहे. सर्वांना हॅपी दिवाळी. फोटो द्या ना. फोटो आज दिवाळीनिमित्त आधी जेवण नंतर तुम्ही